अच्छा, तिला काही दुःख नाही आहे. नंतर दुसरी स्त्री पटकन एवढे 3 दिवसात मंत्रिपदाची शपथ घ्यायला जातं हे योग्य नाही, अयोग्य आहे. अजित पवार सारखा नेता महाराष्ट्रानं गमावला. सुनेत्रा पवार यांनी चांगलं खंबीर नेतृत्व त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्राला द्यावं. जसे आपले मराठी लोक आहेत त्यांचं सगळं भलं व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. माझं मत आहे की काही 1-2-4 दिवस थोडं थांबायला पाहिजे होतं. त्यांचं जरा आत्ताच निधन झालेलं आहे अजित पवारांचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. पण तरीही आता आपल्याला पुढे एक आशेचा किरण दिसतो आहे. तो असा की त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत. हा फक्त एक सत्तेतला बदल नसून सक्षमीकरणाचा एक मोठा टप्पा ठरणार आहे. या सर्वांबद्दल, ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल मुंबईतल्या लोकांना काय वाटतं आहे, मुंबईकरांचं यावर काय मत आहे, आज आपण ते जाणून घेणार आहोत. काका, आता अजितदादांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर मला असं वाटतं की तिला काही दुःख नाही आहे याचा अर्थ. अच्छा, तिला काही दुःख नाही आहे. नंतर दुसरी स्त्री पटकन एवढे 3 दिवसात मंत्रिपदाची शपथ घ्यायला जातं हे योग्य नाही, अयोग्य आहे. नुकतंच आता अजितदादांचं निधन झालं, बरोबर आहे? अजितदादा पवार यांचं निधन झालं. तर आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बसणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये हे असं पहिल्यांदा घडतं की पहिली महिला उपमुख्यमंत्री असणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या हिशोबाने बघा, जे म्हणजे जी 2 मिनिटं मावशी. हां, जे जाणकारी त्यांच्या पतीला होती हां हां, ती त्यांनाही थोडीफार त्यातली माहिती असणारच. बरोबर. आणि महिला असल्यामुळे हां हां, हे तर मी म्हणते खूपच एकदम म्हणजे आनंदाची बातमी आहे. आणि एकदमच व्यवस्थित आहे की महिलांसाठी हां खूपच एकदम म्हणजे म्हणतात ना की खंबीर उभ्या म्हणून राहणाऱ्या हां. आणि महिलांना हे करणाऱ्या आणि सगळ्यांचं भलं करणाऱ्या अशाच आपल्याला या हव्यात व्यक्ती. आणि ह्या आम्ही याच्यामध्ये खूप मग एक महिला म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवता? आम्ही हीच अपेक्षा ठेवतो की जसं आता आम्ही आमचे हे व्यवसाय आहे, जसे आपले मराठी लोक आहेत हां हां हां, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आज मराठी लोक आपल्या भरपूर मागे राहिलेला आहे. तर त्यांच्या जे व्यवसाय आहे, त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या पाणी आहे, ते शिक्षण एवढे करून सगळे त्यांचं सगळं भलं व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. एक माझंच नाही तर सगळ्या जगाचं मी सांगते, आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं. हां, तुम्हाला एक आनंद झाला? आम्हाला ह्या गोष्टीत भरपूर आनंद आहे. धन्यवाद. काका, आत्ताच अजितदादांचं निधन झालं आहे आणि त्यांच्यानंतर आता त्यांची पत्नी सुनेत्रा पवार ही त्यांची धुरा सांभाळणार आहे. पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या मंत्रिपदावर बसणार आहेत. तर ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, महाराष्ट्राकरता खूपच अभिमानाची बात आहे. तिथं दुसरी गोष्ट दुःखसुद्धा आहे या गोष्टीचं हां, की एक अजित पवारसारखा नेता महाराष्ट्रानं गमावला. पण शेवटी जे झालं ते झालं. त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांनीसुद्धा अजितदादासारखीच महाराष्ट्रासाठी विकासाचे कामं, चांगलं खंबीर नेतृत्व त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्राला द्यावं, एवढीच हीच अपेक्षा. आणि तुमचा एक विश्वास आहे त्यांच्यावर त्या करू? हो, एकदम 100%. माझा सुनेत्रा पवारसुद्धा अजित पवारसारखेच महाराष्ट्राबद्दल, विकास कामांबद्दल आणि लोकांबद्दल कामं करतील या मला विश्वास आहे. काका, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे खूप. कारण पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या शपथ घेणार आहे उपमुख्यमंत्री पदासाठी. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे की काही 1-2-4 दिवस थोडं थांबायला पाहिजे होतं. ओके. त्यांचं जरा आत्ताच निधन झालेलं आहे अजित पवारांचं. आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनते ही आनंदाची गोष्ट आहे. पण पहिली महिला एक उपमुख्यमंत्री बनते आणि त्याच्यामुळे महिलांना एक चांगला न्याय मिळेल. एक कडक शासन पण तयार होईल त्या महिलेमुळे. आणि काय मी आता बोलू, आता मला काही सुचत पण नाही तसं बघायला गेलं तर. आणि त्यांनी अजित पवारांसारखंच नेतृत्व करावं. अजित पवार एक कणखर आणि शासनाच्यावरती एक दबावतंत्र चांगलं होतं. बाकी त्यांच्यावर आरोप वगैरे होते, पण एक दबावतंत्र चांगलं होतं. शासकीय अधिकारी जे उच्च दर्जाचे अधिकारी त्यांना थोडे दबावाखाली काम करायचे.
त्यांची बोलायची शैली तशी होती, जरा कडकपणे वागणं वगैरे, ते जरा आमच्यासाठी चांगलं होतं, महाराष्ट्रासाठी चांगलं होतं आणि त्यांना भविष्य पण होतं. तर माझं मत आहे की त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सुनेत्रा पवारांना, एवढंच मी. आणि आता महिला म्हणून त्या येणार आहेत, तर एक महिला सक्षमीकरण अजून होईल असं वाटतं तुम्हाला त्यांच्या येण्याने? माझ्या मते व्हायला पाहिजे, पण त्यांनी पण तसंच एक शासन ठेवलं पाहिजे, तर ते महिला सक्षमीकरण होऊ शकतं, निश्चित होऊ शकतं. काका, आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक ऐतिहासिक असणार आहे, कारण सुनेत्रा पवार ह्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला खूप अभिमान वाटतो. अभिमान. विशेष म्हणजे ती मराठा असल्याचा खूप अभिमान वाटतो. ते सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे पवार फॅमिली आहे. बरोबर. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. दादा गेल्याचं खूप दुःख आहे. 2 दिवस खूप रडायला आलं. दादासारखा माणूस होणे शक्य नाही. मनापासून त्यांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा असं होतं आहे की पहिली महिला उपमुख्यमंत्री आहे. तर एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? चांगलंच वाटतंय. आणि एक महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करता त्यांच्याकडनं? महिलांचं सक्षमीकरण होईल, नाही होईल, काय वाटतं तुम्हाला? होईल नक्कीच होईल. फर्स्ट टाइम असं आहे तर होईलच. होईल असं वाटतंय. आणि मुंबई मला चांगलंच वाटतं की कोणीतरी वुमेन एक पुढे जाते तर. आता आपल्याला माहिती आहे की एक 2-3 दिवसांपूर्वी अजितदादांचं निधन झालं, पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहेत पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा ऐतिहासिक दिवस आहे, कारण पहिल्यांदा असं होतं की कोणीतरी महिला ते उपमुख्यमंत्री म्हणून बसणार. तर ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद वाटतंय? त्या झाल्या ना, हां. तो बरं आहे, चांगलं आहे. चांगलं. आणि महिला म्हणून मग तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता? असं काय, त्यांनी स्वतः केलं पाहिजे आहे ना, बरोबर. त्यांनी स्वतः केलं पाहिजे. अजून? निवडून येते तर बस एवढीच अपेक्षा. बाकी काय? बाकी चालेल. काय. चल, धन्यवाद सर। अभी हाल ही में अजीत दादा पवार इनका निधन हो गया है, आपको पता होगा। तो अभी उनकी जगह एज ए DCM डेप्यूटी CM की पोस्ट के लिए उनकी वाइफ जो है सुनेत्रा पवार, ये शपथ लेने वाली है आज। और ये एक हिस्टोरिकल एक क्या बोलते डिसीजन है महाराष्ट्र के पॉलिटिक्स के लिए, क्योंकि पहले लेडी वहाँ पे आने वाली है। तो आपको क्या लगता है इस सब के बारे में? बहुत बढ़िया है, होना भी चाहिए लेडीज़ फर्स्ट। और सबसे अच्छी बात है कि अजीत दादा बहुत अच्छे इंसान थे, हाँ उनका अच्छा व्यक्तित्व था। हाँ। इसके लिए बहुत बढ़िया है कि उनकी जो वाइफ है उनको डिप्टी CM का पद दिया जाए। अच्छा, और आपको एक मतलब एक जो बोलते कि क्या क्या एक्सपेक्टेशंस है एज अ महिला, वो काम करेंगी तो उनसे क्या वो कर सकती महिला है? का महिला सशक्तिकरण आगे बढ़ेगा, हाँ। महिलाओं का विकास होएगा। जो भी है सब महिला अपने हर एक पुरुष के जीवन में महिला का कोई भी योगदान होता है, उससे काफ़ी महिलाएं प्रेरित होगी और काफ़ी विकास होगा। दादा, आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, कारण पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ते असणार आहेत. याबद्दल एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुंबईकर म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की अजित पवार आमचे खूप चांगले मोठे नेता होते, हां. तर सुनेत्रा पवार त्यांच्या पत्नी आहेत, तर आम्हाला खूप आनंद आहे. पण अजित पवार गेल्याचं दुःख पण तेवढंच आहे. हां 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 पण त्या मुख्यमंत्री झाल्या तर चांगलंच आहे. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्या मिळत आहेत, हां. खूप आनंदाची गोष्ट आहे. दादा, आजचा दिवस 31 जानेवारी हा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एकदम ऐतिहासिक ठरणार आहे, कारण अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचं जे दुःखद निधन झालं, त्यांची जागा भरून काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याला जसं माहिती आहे की ते अगदी सकाळी 6 ते रात्री 2 अगदी कामाचा माणूस असं त्यांचंच नाव होतं. तर त्यांच्या पत्नी आता येणार, निश्चितच आनंदच आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांना खूप साऱ्या महिलांच्या ज्या समस्या असतात त्यांची जाणीव असेल, आणि त्या एक मेंबर ऑफ पार्लमेंट पण आहेत आता. तर त्यांना तसं तर पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन जसं चालतं त्याचं थोडंफार त्यांना MP असल्यामुळे त्यांना नॉलेज असणारच. आणि मला असं वाटतं की हा खूप एक चांगला निर्णय आहे महिलांच्या हिताने, किंवा महिलांचं जे वुमन एम्पॉवरमेंट किंवा अपलिफ्टमेंट आहे त्या दृष्टिकोनातून खूप एक चांगला निर्णय, आणि खूप हे एक चांगलं पर्व महाराष्ट्राच्या राजकारणात चालू होईल असं मला वाटतं. पण अजितदादांचं जे काम होतं त्यांना मॅच करणं हीच खूप मोठी एक त्यांचं चॅलेंज असणार आहे त्यांच्यासाठी, कारण तेच त्यांच्यासारखा कामाचा माणूस, त्यांचं जे एक व्हॅक्यूम जे क्रिएट झालं आहे त्यांच्या निधनाने, ते फील करणं खूप मुश्किल आहे. तर ते एक खूप, पण ते त्यांच्याबरोबर राहून शिकलेच असतील डेफिनेटली, आणि हे खूप
तो एक विश्वास चांगला वाटतो निर्णय, तुम्हाला? विश्वास वाटतो की करू शकाल. बरं, आता हा मुद्दा बोलल्याच जातो की महिला उपमुख्यमंत्री होणार तर महिला सक्षमीकरण होणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचा विश्वास आहे किंवा अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की हेही करायला हवं? तसं तर एक होतं की अजितदादांचं आपण जसं बघितलं की सामान्य माणसाशी कुठलाही माणूस त्यांना निवेदन द्यायला आला तर त्या सगळ्यांची निवेदनं घ्यायची. बरोबर. रात्री म्हणजे जनता दरबार असू दे, काही असू दे. तर त्याप्रमाणे जर सुनेत्राताई पण तशाच जर एक ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांशी, ग्रासरूटच्या लोकांशी जर एक टचमध्ये राहिल्या तर मला वाटतं ते खूप एक कार्यकर्त्यांना पण आणि लोकांना पण एक आधार देणारी गोष्ट असते. क्योंकि पहली बार ऐसे हो रहा है लेडी लेडी उप मुख्यमंत्री रहने लगे, उप मुख्यमंत्री बनी हाँ DCM बने, डेप्यूटी चीफ मिनिस्टर. तो इस बारे में आपको क्या लगता है? अच्छा है, बेस्ट है. अजीत पवार की जगह पे अगर है तो अच्छी बात है. अच्छी बात है. और आपको क्या है उनसे एक्सपेक्टेशंस है, आपके क्या बिलीफ्स है कि नहीं ये कर पाएंगे, नहीं कर पाएंगे, उनको कर समय लगेगा? पाएंगे, क्यों नहीं कर पाएंगे. एक लेडीज है तो क्या नहीं कर पाएंगे, कर सकते हैं, अच्छे से कर सकते हैं. अच्छे से कर सकते हैं. और भरोसा नहीं, अजीत दादा से अच्छे भी कर सकती हो, अच्छा, उनकी वाइफ उनसे अच्छा भी कर सकती है. ऐसा भी जरूरी नहीं है कुछ. तो ये जो डिसीजन लिया गया है ये अच्छा है? अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, बेस्ट है एकदम. ज़्यादा करके ऐसा होना चाहिए. होना चाहिए. चलो, तो एक और सवाल मैं पूछता हूँ. अभी ऐसा बोलते हैं कि महिला आने वाली है तो महिलाओं के लिए सब करेंगे, महिला सशक्तिकरण होगा. इसके अलावा आपको क्या लगता है, महिलाओं के अलावा आपको क्या लगता है कि और वो कर पाएंगे या करना चाहिए? नहीं, ऐसा कुछ जरूरी नहीं थोड़ी है कि हम वो महिला है तो खाली महिलाओं का ही करेंगे, ऐसा कुछ नहीं. वो तो उप मुख्यमंत्री की जगह पे आए तो सबका करेंगे वो तो. अच्छा. और सबका करने के लिए भाई हमारी तरफ से उनको शुभकामना है कि वो अच्छे से करें. काका, अजितदादांचं नुकतंच निधन झालं आहे. सगळा महाराष्ट्र हळहळला. पण आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आज. आणि हा आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तर या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबईकर म्हणून? ते चांगलंच करतात ते. हा निर्णय जो झाला तो निर्णय चांगला बरोबर झाला आहे, ते बरोबर आहे. आता कोण ते आहे ते पण सांभाळतात ना, ते पण सर्व करतात, ते पण हां. करतात, आणि तुमच्या काय अपेक्षा किंवा एक विश्वास आहे त्यांच्याकडे ते हे काम करू शकते किंवा हे करायला पाहिजे? करू शकतात. काय ना करू शकतो, सर्व करू शकतो. घर सांभाळत आहे हे पण नाही सांभाळू शकते काय, घर पण सांभाळ ते पण सांभाळणार, सर्व सांभाळू शकतो. आणि एक महिला म्हणजे आता महिलांचे प्रॉब्लेम तर सुटतीलच, महिला सक्षमीकरण होईल, बरोबर आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की त्यांनी करायला हवं किंवा काय स्ट्रॅटेजी त्यांची असली पाहिजे असं वाटतं काय तुम्हाला? स्ट्रॅटेजी बोले तर काय, स्ट्रॅटेजी म्हणजे त्यांचा ॲक्शन प्लॅन काय असायला पाहिजे? त्यांनी सगळ्यात पहिले हा मुद्दा घ्यायला पाहिजे. मुद्दा आता ते आल्या बसणार तेव्हा मुद्दा माहीत पडणार ना, असं थोडी मुद्दा माहीत पडणार त्यांना पण. पण एक कॉमन ते असेल ते मुद्दा संपूर्ण करणार ते असं सर. अच्छा, तो क्या पूछ रहा हो, उनकी जो पत्नी है महिला उप मुख्यमंत्री के लिए आज शपथ लेने वाली है आज. तो महाराष्ट्र के पॉलिटिक्स के लिए ऐतिहासिक निर्णय है ये. तो इसके बारे में आपको क्या लगता है, ये जो निर्णय लिया गया कि उनके पत्नी को बिठाया जाए वो बात सही है. हाँ, तो उसके बारे में आपको क्या लगता है? बिठाया जाए ये बात नहीं है. अगर सही से उनके साथ वाले सब सही से अगर काम कर रही हैं, हाँ उनको बैठाया जाए, कोई खराबी नहीं है. हाँ लेकिन ये जो इनका हो गया ना, हाँ 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 अभी ये तुरंत कैसे ये लोग फैसला ले लिया, पहले ही सोचो. अच्छा. हाँ फैसला भी तुरंत, अभी 2-3 दिन हो गया ना. हाँ 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 3-4 दिन. हाँ, तो मतलब ये जो निर्णय वो अगर एक हफ्ता भी होता है तो भी नहीं होना चाहिए ना. बहुत जल्दबाजी में निर्णय लिया ऐसा आपको लगता है? जल्दबाजी में निर्णय लिए ना. उसके पहले इन्वेस्टिगेशन होना चाहिए था. और क्या, उनको करना ही चाहिए, ये चीज़ करना ही चाहिए. ऐसे कोई ये तो वो लोग की ये हालत है, हम लोग की क्या हालत है? हम लोग कहीं लेके जाएगा उधर नाले वाले में कहीं भी मार बोल के फेंक दिए तो क्या करेंगे? पहले कैसे सुरक्षा है कि वो बड़े बड़े आदमी हैं. बड़े मतलब जो निर्णय लिया गया वो अच्छा है लेकिन थोड़ा जल्दबाजी में लिया गया. देर से भी ले सकते थे. थोड़ा देर से भी ले सकते थे, सोच समझ के. उनका हर चीज़ अंतिम संस्कार का जो नियम होता है, जो हिसाब होता है, वो सब होना चाहिए. हाँ. होने के बाद में क्या डिसीजन लेना उसके बाद में सोचना चाहिए. हाँ. कोई भी चीज़, अभी हमारे घर पे कोई काम पड़ गया है, जरूरी हमको वो है क्योंकि वो काम 13 दिन के अंदर में होना था. हाँ. उससे आगे भी नहीं होएगा, कम भी नहीं होएगा. उसका तो टाइमिंग फिक्स है. अच्छा. इसका टाइमिंग आगे पीछे भी हो जाएगा, हो जाता है. लेने का देने का. कहने का मतलब मेरा ये है. हाँ. अब समझ रहे हैं ना समझ मेरी रहे हैं. बात? चलो, अगर thank you. कुछ प्रॉब्लम हो गया है अपने, कुर्सी तो वही उनके ही कोई संभालेगा. हाँ उनकी जो कुर्सी है हाँ उनके ही कोई संभालेंगे ना. हाँ. ऐसा तो नहीं है कि उनको वो चले जाए तो उनके बदले में दूसरे के उनके घर का ही कोई होएगा या कोई उनका खास आदमी होगा, वही आदमी संभालेगा ना. हाँ. चलो ठीक है अंकल. उस हिसाब से ठीक किए हैं, लेकिन ये हिसाब से
इस हिसाब से सही नहीं। ओके श्रीमती सुनेत्रा पवार आज महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। या निर्णयाचं बऱ्याच लोकांनी समर्थन केलं आहे, लोकांना अभिमान वाटतो आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। पण या व्यतिरिक्त काही लोकांचं हेही म्हणणं पडलं आहे की हा निर्णय घेण्यामध्ये एवढी घाई का करण्यात आली। आधी अजितदादांच्या अपघाताबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यात यायला हवं होतं, या गोष्टीचा छडा लावायला पाहिजे होता। तर तुम्हाला काय वाटतंय, हा निर्णय घेण्यामध्ये खरंच घाई करण्यात आली आहे की हा जो निर्णय घेण्यात आला आहे तो ऐतिहासिक ठरणार आहे आणि योग्य तो निर्णय घेण्यात आला आहे? कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।